लोकांना शिकवणे जास्त, लोकांना घडवणे जास्त, प्रबोधन करणे हे ते आगळंच हे असतं ते. तर ते माझ्यात नाही आणि ते उसनं बळ आणता येत नाही. कुणाची तरी कॉपी करून आणता येत नाही आणि कुणाची कॉपी करून आणलं तर ते पचत नाही लोकांना. सा रे ग म प द नि सा नि द प म ग रे सा. हा जर तुम्ही अभ्यास करताय तर एक एक सूर खाली नि सा रे ग म प द नि सा नि द प म ग रे सा नि आ अशा त्याला गमक ऍड होते. गुप्ते रिथे गुप्तेमध्ये तुम्हा सर्वांचं आणि तुम्हा दोघांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. साबळे हे आडनाव म्हणजे त्यावेळेला अक्षरशः सरकार हलवणारं आडनाव. आंधळं दळतंय नाटक आणि त्याच्यामधनं अक्षरशः म्हणजे मराठी माणसाला जाग आणली त्या नाटकाने. बरोबर. पण आता मात्र तसं काही तो आवाज तो दमदार तो दम राहिला नाही का? आता काय झालं नाही. आता एक तर बाबांच्या संदर्भात विचाराल तर बाबांचं आता खूप वय झालं. नाही बाबांचं मी साबळे आडनाव आणि मी मार्गच वेगळा पकडल्यामुळे माझं एक संगीतकार हा एक मार्ग पकडल्यामुळे त्याच्याशी एकनिष्ठ राहिल्यामुळे हा जो एक प्रेझेंटेशनचा जो प्रकार आहे तो माझ्याकडे कमी. स्टेजवर जाऊन हातवारे करून भाषणं करणं किंवा हातवारे करून सादरीकरण करणं ठीक आहे. गाणी म्हणणं, लोकगीतं म्हणणं, माझी गाणी सादर करणं इथपर्यंत मी बिंदास असतो. पण जे लोकांना शिकवणे जास्त, लोकांना घडवणे जास्त, प्रबोधन करणे हे ते आगळंच हे असतं ते. तर ते माझ्यात नाही आणि ते उसनं बळ आणता येत नाही. कुणाची तरी कॉपी करून आणता येत नाही आणि कुणाची कॉपी करून आणलं तर ते पचत नाही लोकांना. रघुनंदनजी, आता तुमच्या विषयीच्या लोकांच्या खुपण्याकडे येऊया. नाटकाची एवढी समृद्ध परंपरा घरात असताना देखील तुम्ही नाटकाकडे खूप उशिरा वळलात आणि एका नाटकानंतर आता पुढचं नाटक देखील करायला खूप वेळ लावताय. ही गोष्ट थोडी लोकांना खुपते. सर्वस्वी मी याच्यात दोषी नाही आहे, कारण दुसरं नाटकही यायला पाहिजे. चांगली संहिता ज्याच्यामध्ये गाण्यासाठी काही संधी असेल. उगीच ना कुठेतरी म्युझिक घालून काही उपयोग नाही आहे. ते व्यवस्थित विचारपूर्वक आलं पाहिजे. आणि दुसरं म्हणजे माझा मेन उद्दिष्ट मी गायक ह्या दृष्टिकोनातूनच बघतो, म्हणून मी काही त्याच्यासाठी फार मोठा प्रयत्न करत नाही की मला संगीतकार. पण ओघाने आलं, मी केलं. चित्रपटात मी गायलो, अल्बममध्ये गायलो. त्यामुळे असं नाटक आलं तर मी नक्की विचार करेन आणि पूर्वीसारखं गाणं जसं आत्ता ज्या शास्त्रीय संगीताची एक त्याला झाक आहे अशा पद्धतीची गाणी मला नक्की करायला आवडतील. पण तसं प्रपोजल आलं पाहिजे, काहीतरी वैचारिक काहीतरी चांगली गोष्ट आली पाहिजे. खरंच पुढचं लोकांचं हे देखील खूपणं आहे की तुम्ही अवघा रंग एकची झाला यासारख्या नाटकामधनं ज्यावेळेला संगीतकार म्हणून स्वतःला सिद्ध केलेलं आहे आणि तुमचे संगीतकार रघुनंदन पणशीकरांचे खूप चाहते आहेत. असं असताना देखील तुम्ही संगीतकाराकडे दुर्लक्ष करता, असं एक लोकांचं खूपणं आहे. नाही, मी अजिबात संगीत सुरांच्याकडे अजिबात मी दुर्लक्ष करणं शक्यच नाही, कारण मी सदैव संगीताच्या चिंतनातच असतो. त्यामुळे जेव्हा मी तुम्ही बघाल तेव्हा मी गाण्यातच असेन. त्यामुळे त्या लोकांना असं सांगता येईल की लवकरच संगीतकार रघुनंदन पणशीकरांचा अजून काहीतरी नक्की येईल. नक्की. पण म्हणजे संगीतकार रघुनंदन म्हणून मी अल्बम वेगळे केले, डिव्होशनल अमुक तमुक, ते माझी आहेत चालू काही काही. टाइम्स म्युझिक तर्फे आलेलं आहे, असे काही मी केले. नाटकाचं तसं यायला पाहिजे चांगलं नाटक, आणि माझी इच्छा आहे, मी करीन. अरे वा. शास्त्रीय संगीतातील माणसाचं त्याच्या संगीतावर पहिलं प्रेम असतं आणि बायकोवर दुसरं असतं, असं बायकांची अशी तक्रार असते. तुमच्या बायकोची अशी तक्रार आहे का नाही? काय असणार आहे, पण तिने काय दाखवली नसेल तशी मला, कारण ती सुद्धा चांगल्या पद्धतीने गाणं शिकलेली आहे 5-7 वर्ष. त्यामुळे तिला हे माहिती आहे, तिचंही कदाचित पहिलं प्रेम गाणंच असावं. अरे वा, चतुर उत्तर दिलेलं. हे असं असण्याची शक्यता आहे, त्यामुळे तिने जाणून दिलं. पण मला जाणवतं की गाणं आपण ज्याला म्हणतो की चालू असताना की गाण्या आयदर बाहेर गावी तरी असतो आम्ही, किंवा मुलांना शिकवणं किंवा ह्या काही नवीन प्रोजेक्टवरती काम चालणं, आणि अशामध्ये जरा दुर्लक्ष होणं हे साहजिक आहे. आणि हा असा विचार मनात येत असणार आहे, कारण कधी कधी ती चिडलेली दिसते थोडी. खूप छान तुमच्यावरती केलेल्या आरोपांचा तुम्ही समाचार चांगल्या पद्धतीने घेतला. रघुनंदनजी, आजच्या तारखेला अनेक मुलं जी घरोघरी रियाज करता आहेत, वेगवेगळ्या शिक्षकांकडनं हिंदुस्थानी क्लासिकल गाण्याचे शिक्षण घेत आहेत, तर त्यांच्यासाठी एक रियाजाची टर्नकी काही आहे का, की ह्या 1-2-3 गोष्टी करणं फार महत्त्वाचं आहे ज्याने तुमच्या आवाजाची रेंज वाढेल, पोत चांगला होईल? मला नेहमी असं म्हणायचं असतं की तुम्हाला ज्याच्याबरोबर काम करायचं आहे त्याच्या सहवासात तुम्ही राहायला शिकलं पाहिजे. अच्छा.
म्हणजे मला जर स्वरांचं काम करायचं आहे तर मी सदैव स्वरांच्या सहवासात मी राहायला पाहिजे. सा म्हणजे काय, माझ्याबरोबरच आहेत, म्हणजे वेगळं नाही अस्तित्व, असं मी ते बिल्डअप करायला पाहिजे. आपण ज्याला म्हणतो क्रिएट्स प्रोफाईल, असं करून हळूहळू आपल्याला स्वतःला शिकवायला पाहिजे, चिंतन मनन करायला पाहिजे. रेंज वाढवण्याचे टेक्निक्स आहेत. तो रेंज वाढवण्यासाठी आपण ज्याला म्हणतो की एक सप्तकाचा जर आपण अभ्यास केला, म्हणजे सा रे ग म प ध नि सा नि ध प म ग रे सा, हा जर तुम्ही अभ्यास करताय तर एक एक सूर खाली नि सा रे ग म प ध नि सा नि ध प म ग रे सा नि ध नि सा रे ग म प ध नि सा नि ध प म ग रे सा नि ध प ध नि सा रे ग म प ध नि सा नि ध प म ग रे सा नि ध प सा रे ग म प ध नि सा रे सा नि ध प म ग रे सा सा रे ग म प ध नि सा रे ग रे सा नि, असं एक एक सूर दोन्हीकडनं थोडे थोडे सुरू वाढवायचे. फक्त हे आम्ही शास्त्रीय संगीताच्या ह्याच्यात म्हणताना तानेत म्हणतो आम्ही. असे त्याला गमक ऍड होते आणि हे सगळं ऐकून लगेच ते रिप्रोड्यूस करणं, हे एकच टिप महत्वाची आहे. वा वा वा. बघा लोक, तुम्हाला मी एका मिनिटात किती छान छान शिक्षण मिळवून दिलं, चकटफू. आणि आता लोकांचे प्रश्न. माझा प्रश्न आहे साहेब, शाहीर साबळेन साहेबांना, की तुमच्या आयुष्यामध्ये असा काही प्रसंग येऊन गेला की तुम्ही काहीतरी शिकून गेलात? एकदा ना असे खूप वेळा येतात प्रसंग. मी मुंबईला 1 महिन्यासाठी आलो होतो सुट्टीमध्ये. त्यावेळेला मला वादक होण्याचा, ढोलकी वाजवण्याचा फार म्हणजे भयानक वेळ होतं. मी त्याच्यासाठी मार खाल्लाय प्रचंड. मग ढोलकी नव्हती तर मी टेबल वाजवायचे, काही नाही वाजून मी सतत हात चालू राहायचा माझा. तर मी मुंबईला आल्यानंतर काही दिवस माझ्या हातात ढोलकी आली आणि थोडंफार यायला लागलं. तर एक दिवशी मी लहान ना, 13-14 वर्षाचा हे जीव हे ते का माझ्या वडिलांच्या मित्राकडे गेलो. म्हटलं मला असं ऑर्केस्ट्रामध्ये जायचं, मला ढोलकी येते. त्यानं म्हटलं ठीक आहे, तू असंही करून अमक्या ठिकाणी ढोलकी घेऊन ये. दुसऱ्या दिवशी मी जेवण बिवण त्या होऊन ढोलकी बिलकी काढून पॅक करून वगैरे निघाल्यावर म्हणले कुठे चालला, कुठे? बाबा मला नाही अमक्या ते सिंग आहेत ना प्रसिद्ध, ते रेडिओवर वाजवायचे, त्यांच्या ऑर्केस्ट्रामध्ये बोलवले. कशाला? हे ढोलकी वाजवायला. खाली ठेव, आधी लावायला शिक. आणि फॅक्ट, तोपर्यंत मला काहीच येत नव्हतं, काही माहितीच नव्हतं की ढोलकी लावायची असते, हेही माहीत नव्हतं मला. म्हणजे त्यांनी ते हे जाणलं की असा जर गेला तर हा आपला हसा करून घेईल. म्हणजे ही शिकवण मला त्यावेळेला कळली की कुठल्याही गोष्टीला जाण्यापूर्वी पूर्वतयारी करून पूर्ण ज्ञान घेऊन मगच तिथं जाणार. वा वा. पुढचा प्रश्न. मला रघुनंदनजी पणशीकरांना विचारायचं आहे की त्यांच्या गुरु किशोरीताई ह्या कठोर आहेत असं म्हणतात, त्या कधी आपल्याला ओरडल्या आहेत का हो? खूप वेळा. म्हणजे जरा चुकलं जर असेल तर ते आपण मी सहज जुन्या माझ्या कॅसेट्स ज्या रेकॉर्ड केल्या होत्या त्या मी ऐकत होतो की काय काय शिकवलं आहे, अमुक शिकवलं आहे, तमुक शिकवलं आहे. तर एक काहीतरी माझी चूक होत होती आणि एवढ्या बोलल्या आहेत. फक्त ते 20 वर्षातलं सगळं माझ्या आत्ता लक्षात नाही, पण ती CD ऐकताना लक्षात आलं, अरे बापरे, म्हणजे अगदी तुला अक्कलच नाही आहे तू, आणि तुला फारच मात चढला आहे, आणि अमुक तमुक ज्याला म्हणतात ना. कारण शिष्य त्या पातळीवर राहायलाच पाहिजे. तो डोक्यावर, त्याच्या डोक्यात जर गेलं खूळ तर तो गाणं पण विसरणार. त्यामुळे त्याला ते रोखण्यासाठी ते गुरुला करणं, साम दाम दंड भेद म्हणतात जसं, तसं खूप वेळा. म्हणजे प्रत्येक क्षणी, ज्या क्षणी मला जरा काहीतरी असं वाटेल त्या क्षणी मला हां तू काहीच नाही आहेस, हे प्रत्येक वेळा त्यांनी दाखवलं आहे आणि आय एम ग्रेटफुल. तुम्हाला ताप आल्यावर सुद्धा रियाज करायला लावला तर असं काहीतरी मला? हां, रियाज आपण ज्याला म्हणतो सुरुवातीचं वर्षभर होतं आणि गाणं शिकायला सुरुवात केली, पण रोजच जायचं ना, सकाळी जायचं, संध्याकाळी जायचं, सकाळी जायचं, संध्याकाळी जायचं. असं एक 2-4-5 महिने झाल्यानंतर मला जरा थोडंसं एक दिवशी कणभर ताप होता. म्हणजे एक असेल किंवा 100-99 काय असतो तो कमी. म्हटलं आपण विचारूया, बघूया, लागली गोळी तर बरं आहे. फोन केला, जरा ताप वाटतोय म्हटलं मला, मी आज जरा येत नाही. आपण ज्याला म्हणतो ना गुरुजींना एकदा सांगून बघूया. म्हटलं तर किती ताप आहे? म्हटलं बघितलं नाही. बघ म्हणलं, मी थांबते फोनवर. बघितलं ताप किती आहे? 1 ताप आहे. अरे 3 ताप असताना मी कॉन्सर्ट करते ना रे, काहीच प्रॉब्लेम नाही, ये म्हणाले. तसंच मी निघून गेलो. कुठून त्यानं सांगितलं असं झालं मला ते, आणि त्याच्यानंतर काय मला ताप आला नाही. पुढचा प्रश्न. मी साबळेजींना प्रश्न विचारतो. आपण जे चित्रपटामध्ये संगीत दिलं त्यातलं एखादं
आपल्याला आवडणारं गाणं आपण म्हणाल तर बरं होईल. आता केदारचा एक त्या पिक्चर पिक्चरसाठी मी चाल केलेली, पण ही चाल त्या काळातलीच आहे. म्हणजे ज्या काळात ही चाल तुरु तुरु केलं वगैरे, त्या काळात ज्या काही चाली केल्या होत्या असंख्य, त्यातलीच ही चाल आहे. पुढचा प्रश्न. माझा प्रश्न रघुनंदन पणशीकरांना आहे. आपण यापूर्वी कधी अभिनय केला आहे का? मी अगदी लहानपणी असताना कट्यार काळजात घुसलीमध्ये छोट्या सदाशिवाचं काम करत होतो. त्याचे 70-75 प्रयोग मी केले आणि त्यामुळेच कट्यार मला जास्त जवळून बघायला मिळालं. पण त्यानंतर म्हणजे माझ्या डोक्यात असं नव्हतं, गायक नट तर अजिबात नव्हतं. केलं असतं तर मी नुसतं म्हणजे भूमिका एखादी केली असती, पण तो योग नाही आला तसा. शाहीर साबळेंचं एखादं असं गाणं जे लोकांपर्यंत पोचलं नाही पण तुम्हाला माहिती आहे, असं एखादं आठवतं का? नाही, एक गाणं फार उशिरा पोचलं. ते म्हणजे 800 खिडक्या 900 दारं. ते गाणं आलं आणि नेमकं त्याच पिरियडमध्ये बाबांचं आंधळ ते फुल टॉपला आलं नाटक. आणि त्या नाटकाने इतका धुमाकूळ आणि ते एक दबदबा निर्माण केला, एक तऱ्हेची जरब निर्माण केली त्यांच्या नावाची. त्यावेळेला ते गाणं जेव्हा आलं तेव्हा ते विसंवादी वाटलं असतं म्हणून कंपनीने थांबवलं ते गाणं. ते गाणं मार्केटमध्ये आणलं नाही. हे गाणं बाबांचं ते त्यावेळेला दबलं गेलं. त्याच्यानंतर ते गाणं कधी आलं, लोकधाराच्या वेळी ते गाणं टर्निंग पॉईंटवर एका म्हणजे कोळी गीतांच्या त्या बंचमध्ये टर्निंग पॉईंटवर ते गाणं आलं आणि ते हिट गेलं. हा शब्द त्यावेळेला हे वाटला होता, असा हे आक्षेपार्ह वाटला होता, म्हणून ते थांबलं गाणं. आणि मग ते गाणं आमच्या वेळी येईपर्यंत असले असंख्य शब्द पचवण्याची प्रेक्षकांना सवय झाली. आणि आता वेळ झालेली आहे ती फोन राऊंडची. तुमच्यापासून सुरुवात करूया पहिल्यांदा. तर बघूया तुम्ही कोणाला फोन लावताय आणि काय बोलताय. मी बाबांना फोन लावतोय. हॅलो बाबा, नुकतेच तुम्ही गेलात. काही गोष्टी ह्या तुमच्यापर्यंत आम्ही पोचवू. वंड सगळ्यांच्या वरती असू देत आणि सगळे तुमची आठवण काढताहेत. आणि आता बघूया साबळे, तुम्ही कोणाला फोन लावताय. हॅलो, रमाकांत भांगडे. अरे हां, मी देवदत्त बोलतोय. साबळे, हां देवदत्त, कसा आहे सर? हे बघ, मी आता अवधूत गुप्तेंच्या खुपते तिथे गुप्ते या कार्यक्रमात भाग घेतला आहे. आज जवळजवळ 30-35 वर्षाची वाटचाल इथे उलगडली गेली माझ्या आयुष्याची, माझ्या संगीत कला प्रवासाची. आणि त्यावेळेला मला प्रकर्षाने तुझी आठवण येते होती. ती अशासाठी की माझा तू बालपणापासूनचा मित्र, कॉलेजच्या जीवनापासूनपर्यंत तू माझा मित्र होतास, आजही आहेस. इथं मुद्दाम सांगतोय मी हे
की माझ्या त्या काळातली जी गाणी गाजली आणि त्या काळामध्ये जी जी गाणी आली त्या गाण्याचा साक्षीदार आणि समीक्षक खरा अर्थाने तू आहेस हे मला सांगायचं की त्यावेळी मी जेव्हा चालतुरू तुरू केलं आणि त्याचे डमी शब्द केले होते त्यावेळेला ते शब्द तुम्हाला 10 वेळा म्हणायला लावायचा रस्त्याने. कारण आपला त्यावेळेला प्रवास आठवत असेल तुला की गावापासून कॉलेजपर्यंत जवळजवळ 2.5 किलोमीटरचा प्रवास असायचा आपला. मग त्यावेळेला आपण टाईमपास काय करायचा तर तू मला नेहमी अशी गाणी मी रचलेली गाणी म्हणायला लावायचास. त्यावेळेला टेप रेकॉर्डर नसल्यामुळे ही जी डमीची गाणी आपण रचली आणि ती मी म्हणायचो ती लक्षात राहिल्यामुळे मी आज ती गाणी आजही ती गाणी म्हणजे विचार कर की मन झुरतं या गाणं त्यावेळी केलेलं तुला आठवते तर ते गाणं 35 वर्षानंतर 40 वर्षानंतर मी पुन्हा करू शकलो याला तू कारणीभूत आहेस. त्यानंतरही ज्या ज्यावेळेला माझ्या चांगल्या कलाकृती आल्या तुझ्यापर्यंत पोचल्या तू वारंवार मला फोन केलेस माझ्या कलाकृती बघायला आलास. म्हणजे मी सांगायचा मुद्दा असा आहे की इथं ही जी माझी वाटचाल झाली त्याचा महत्त्वाचा साथीदार तू आहेस. ते ऋण मानत नाही मी ज्यानं मला घडवलं संगीतकार होण्यामध्ये की कसं कुठलं गाणं नको आहे ही चाल बाबा तुझी ऐकलेली वाटते बाबा ही चाल ही एकदम बेस्ट आहे भले त्या खेड्यातल्या भाषेत असायचं हां ही जरा तुझी कुठंतरी बघा ते आलं होतं का गाणं तसं वाटतंय. ह्यामुळे मी स्वच्छ गाणी देऊ शकलो की आजही माझी ती गाणी कुठेही लोकांना ऐकलेली वाटत नाहीत ह्याला कारणीभूत तू आहेस. म्हणून हा फोनचा प्रपंच केला. चल भेटूया. त्यांचं नाव परत एकदा सांगा. रमाकांत मांगडे. रमाकांत मांगडे. आता ते अंबरनाथला राहतात आणि माझा अगदी 3री-4थी पासूनचा मित्र आहे तो. रमाकांतजी फारच तुम्ही ग्रेट आहात कारण तुमच्यामुळे आम्हाला इतकं छान संगीत ऐकायला मिळालं. आम्ही समस्त देवदत्त सावळे चाहत्यांच्या परिवाराकडनं तुमचे आभार मानतो की तुमच्यामुळे आम्हाला इतकी छान गाणी ऐकायला मिळाली. आणि आता वेळ झालेली आहे ती रॅपिड फायर क्वेश्चन्सची. आता तुमच्यापासून सुरुवात करूया. सरकारचा कोणत्या लोककलेला जास्त आश्रय आहे गोंधळ का लावणी? लावणी. तुमचं आवडतं गाणं ही चाल तुरू तुरू का मनाच्या धुंदीत लहरीत? मनाच्या धुंदीत लहरीत. तुमचा आवडता दिग्दर्शक संतोष पवार का केदार शिंदे? दोघंही. तुमचा आवडता गायक आनंद शिंदे का अजय गोगावले? अजय गोगावले. आणि कुणाची लावणी आवडते माया जाधव का सुरेखा पुणेकर? माया जाधव. आणि आता रघुनंदनजी आवडतं नाटक रायगडाला जेव्हा जाग येते का तो मी नव्हेच? तो बी नव्हे निसंशय. आवडतं संगीत नाटक अवघा रंग एकची झाला का कट्यार काळाचा तुळस? कट्यार काळाचा. आवडती गायिका फयाज का आरती अंकलीकर टिकेकर? आरती. आणि आवडता गायक शौनक अभिषेकी का राहुल देशपांडे? प्रभाकर पंत काय म्हणून जास्त आवडतात नट का वडील? नट.